सांगली येथील पोळमळा परिसरात आनंद सरजे वय 28 याचा झोपेत गळा दाबून खून केल्याचं समोर आलं। त्यानंतर पत्नी पल्लवी आनंदा सरजे वय 22 व प्रियकर दीपक अप्पासाहेब आजमाने वय 21 बिरनाळे कॉलेजजवळ सिद्धिविनायक अपार्टमेंट या दोघांना अटक केली आहे। दोघांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली। मृत आनंद हा दारू पिऊन सतत त्रास देत असल्यानं त्याचा खून केल्याची दोघांनी कबुली दिली। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत आनंद सरजे आणि संशयित दीपक आजमाने हे दोघेजण राम मंदिर जवळील एका रेडीमेड कपड्याच्या शोरूममध्ये सेल्समन म्हणून कार्यरत होते। दोघेही जत तालुक्यातील तसेच दूरचे नातेवाईक असल्यामुळे सरजे याच्याकडे दीपकचं येणं जाणं होतं। आनंदला दारूचं व्यसन असल्यामुळे तो दारू पिल्यानंतर घरी येऊन पत्नीला पल्लवीला सतत त्रास देत होता। त्यांना 2 मुलं असून त्यापैकी एक बाळ लहान आहे। आनंदच्या घरी येणं जाणं असल्यामुळे पल्लवी आणि दीपक यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते। दीपक हा पल्लवीला होत असलेला त्रास बघून तिला आधार देत होता। गुरुवार दिनांक 25 रोजी रात्री आनंद आणि पत्नी यांच्यात वाद झाला। त्यानंतर तो झोपी गेला तेव्हा पल्लवीने प्रियकर दीपकला बोलावून घेतलं। तो आल्यानंतर दोघांनी झोपेत असलेल्या आनंदा याचे हातपाय ओढणीने बांधून हाताने गळा दाबून खून केला। खुनानंतर पल्लवीने नातेवाईकांना बोलावून पती बेशुद्ध पडल्याचं सांगून सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केलं। वैद्यकीय तपासणी दरम्यान आनंदच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला, त्यामुळे मिरजेत शवविच्छेदन करण्यात आलं। शवविच्छेदनानंतर आनंदच्या नातेवाईकांनी गुड्डापूर इथं गावाकडे अंत्यसंस्कार केले। दरम्यान मृत आनंदच्या गळ्यावरील ओरखडे पाहून संशय निर्माण झाला होता, त्यामुळे विश्रामबाग पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं तपास सुरू केला। पत्नी पल्लवी आणि प्रियकर दीपक यांच्याविषयी संशय निर्माण झाला। दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आनंद हा दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आहे। विश्रामबाग पोलीस अधिक तपास करीत आहेत। बाळासोबत कोठडीत आनंद सरजे हा पल्लवी यांचा प्रेमविवाह झाला होता। दोघांना 2 मुलं आहेत, त्यापैकी एक बाळ लहान आहे। मोठ्या मुलास नातेवाईकांकडे सोपवलं तर लहान बाळासमेत पल्लवीची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे। सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज। वय वर्ष 28 यास उपचारासाठी दाखल करण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले। तपास केला, चौकशी केली, तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे। सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे।